वाल्मिक कराडचे 3 मोबाईल जप्त, फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवणार कराडचे मोबाईल, विष्णू चाटे आणि कराडच्या आवाजाचे नमुने तपासणार। बीडच्या परळी मतदारसंघातील लाडकी बहीण समितीच्या अध्यक्षपदी अजूनही वाल्मिक कराड कायम, पालकमंत्री मुंडेंच्या शिफारसीवरून नियुक्ती, तर कराडवर गुन्हे दाखल असूनही नियुक्ती कधी कशी चर्चांना उधाण। बीडमधील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 1 महिना पूर्ण, हत्येच्या निषेधार्थ आज पैठणमध्ये मोर्चा, मनोज जरांगे आणि सुरेश धस होणार सहभागी। राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबत आज निकाल, 12 आमदारांबाबत ठाकरे गटाच्या याचिकेवर मुंबई हायकोर्ट देणार निकाल, निकालामुळे 12 आमदारांच्या नियुक्तीचा गुंता सुटण्याची शक्यता। भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील दिल्ली दौऱ्यावर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार असल्याची माहिती, शिर्डीत होणाऱ्या भाजपच्या अधिवेशनासंदर्भात चर्चेची शक्यता। ज्यांना तिकडे जायचंय त्यांनी जरूर जावं, पहिल्या रांगेतील अनेक जण तिकडे हार गुच्छ देऊन आले, राष्ट्रवादीच्या बैठकीत आक्रमक होत जयंत पाटील यांचा प्रमुख पदाधिकाऱ्यांवर रोख। राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षात येत्या 15 दिवसात मोठे संघटनात्मक बदल होण्याची शक्यता, प्रदेशाध्यक्षपदासह इतरही महत्त्वाचे बदल होणार असल्याची माहिती, प्रदेशाध्यक्षपदासाठी जयंत पाटील आणि टोपेंचं नाव चर्चेत। पक्षाच्या बैठकीत शरद पवारांकडून संघाचं कौतुक केल्याची सूत्रांची माहिती, निवडणूक प्रचारात संघानं केलेल्या कामगिरीचं कौतुक केल्याची माहिती। अर्ध्या नागपूर शहरात उद्या पाणीपुरवठा बंद, कन्हान जलशुद्धीकरणाच्या शटडाऊनमुळे निम्म्या शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम। बातमीपत्राला सुरुवात